नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सान्निध्यात अनेक माणसे येत असतात. प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. प्रत्येकाचं दिसणं वेगळं असतं, वागणं वेगळं असतं, प्रत्येकाची विचार भावना वेगळं असतात. विचार व्यक्त करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येकाच्या आवडीनिवडी भिन्न असतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. मराठी साहित्य प्रकारात व्यक्तिचित्रण हा सुद्धा एक प्रकार येतो. एखाद्या व्यक्तीचं दिसणं, बोलणं, वागणं, समाजात त्याची वागण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी त्यात चित्रित केल्या जातात. आज आपण शिवाजी सावंत लिखित मामू हा पाठ अभ्यासणार आहोत. मामू हा पाठ व्यक्तिचित्रणात्मक पाठ आहे. शिवाजी सावंत हे सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. मृत्युंजय ही कादंबरी त्यांचा मानबिंदू आहे. मृत्युंजय ही कर्णाच्या जीवनावर आधारलेली कादंबरी अमाप गाजली. तिची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या अन्य काही कादंबऱ्या आहेत छावा, युगंधर, लढत. ह्या कादंबऱ्यासुद्धा तितक्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. इतिहास पुराणातील व्यक्ती या त्यांच्या कादंबऱ्यांचे नायक आहेत. अशी मने असे नमुने, मोरावळा, लाल माती रंगीत मने हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक लेख संग्रह आहेत. चला तर मग आज आपण पाठाकडे वळूया. मामू. मामू ही एक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीच्या स्वभावाचे, त्याचे दिसण्याचे, त्याच्या वागण्याचे चित्रण या पाठात लेखकाने अगदी शैलीपूर्ण पद्धतीने केलेले आहे. घण 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 थोराड घंटेचे टोलांवर टोल पडत राहतात. चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडं एकवटू लागतात. समाधानी चर्येने मामू स्टुलावरून खाली उतरतो. ही घणघण घंटा वाजते ती शाळेची. शाळेची घंटा वाजली की चैतन्याचे छोटे कोंब. चैतन्याचे छोटे कोंब म्हणजेच काय तर शाळेत येणारी लहान मुलं. लहान मुलं ही चैतन्याचे छोटे कोंब असतात. म्हणजे त्यांच्यात चैतन्य हे परिपूर्ण असतं. ती उदास, नाराज किंवा नैराश्याने ग्रासलेली नसतात, तर स्वतः चैतन्य मूर्ती म्हणजे ही लहान मुलं. शाळेची घंटा वाजली रे वाजली की छोटी मुलं उड्या मारत प्रार्थना मंदिराकडे म्हणजे शाळेकडे येऊ लागतात. आणि अशा वेळेला स्टुलावर बसलेले मामू उभे राहतात. रांगा धरून उभे राहिलेले अनघड, कोवळे कंठ, जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागतात. अनघड म्हणजेच न घडलेला, अजाण. ज्या वेळेला मुलं शाळेत येतात आणि शाळेत आल्यावर प्रार्थना सुरू होते आणि अशा वेळेला हे कोवळे कंठ म्हणजे ही छोटी छोटी मुलं हात जोडतात आणि मिटलेल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरामध्ये अज्ञात शक्तीला आळवू लागतात. परमेश्वर ही अज्ञात शक्ती आहे. ज्याप्रमाणे आपण श्वास घेतो त्यावेळेला आपण हवा आपल्या शरीरात घेत असतो. हवा आपल्याला दिसत नाही, पण तिच्याशिवाय आपलं अस्तित्व नाही. त्याचप्रमाणे परमेश्वर ही एक दैवी शक्ती आपल्या अवतीभोवती असते, पण ती आपण पाहू शकत नाही. अशा या अज्ञात शक्तीला आपण प्रार्थना करत असतो. आपल्या सुखासाठी, जगाच्या हितासाठी आपण तिच्यासमोर नतमस्तक होत असतो. मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुने वाणाची सफेद दाढी कुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. त्यांचं मन कशात तरी गुंतून पडतं आणि मुलं जेव्हा हात जोडून प्रार्थना म्हणत असतात त्याच वेळेला मामूसुद्धा ही प्रार्थना ऐकत असतात. रेलून म्हणजे आधाराला टेकून. मामू दगडी खांबाला आधाराला टेकून बसलेले असतात आणि ही प्रार्थना ऐकत असतात आणि त्यांचं मन कशात तरी अडकलेलं असतं. मामूंची दाढी कशी आहे तर सफेद आणि
अशा सफेद दाढीला ते कुरवाळत प्रार्थना ऐकत राहतात. व्यक्तिचित्रण पाठाचं हेच विशेष असतं की त्या व्यक्तीचं दिसणं, त्याचा स्वभाव, या सगळ्याच गोष्टी त्यात चित्रित केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला अगदी लक्ष देऊन ऐकायचं आहे. आणि जेव्हा पाठ संपेल त्यावेळेला संपूर्ण मामू तुमच्या डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत. मामूंची दाढी कशी आहे तर सफेद. प्रार्थना संपते. जनगण मनची इशारत मिळते. खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. शाळेत मुलं जमायला लागली की परिपाठाला सुरुवात होते. आधी प्रार्थना होते. मुलं हात जोडून त्या ईश्वरी शक्तीला नतमस्तक होतात. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू होतं. राष्ट्रगीत सुरू होताच मामू आहे त्या जागेवर उभे राहतात. या शाळेचा मामू एक अवयव झालाय. गेली 40 वर्ष तो आपल्या अलीबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत असे चैतन्याचे कोंब नाचवत आलाय. कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे. त्यानं 2 राज्य बघितली, संस्थानाचं आणि लोकशाहीचं. कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या बघितल्या. आता तुमच्या लक्षात येईल की मामू नक्की कोण आहेत. तर मामू शाळेचे शिपाई आहेत. या शाळेचा मामू एक अवयव झालाय. डोळे, कान, नाक, हात, पाय हे आपले अवयव आहेत. याच्यातलं काही एक कमी झालं तर आपण जगू शकत नाही. आपले सगळेच अवयव एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपल्याला गरजेचे असतात. अवयव म्हणजे आपला अविभाज्य घटक असतो. तर मामू ह्या शाळेचे अवयव झालेत, म्हणजेच अविभाज्य घटक झाले. मामूशिवाय ती शाळा कल्पनाच केली जात नव्हती. 40 वर्षापासून ते त्या शाळेत काम करत होते आणि चैतन्याचे कोंब नाचवत आले म्हणजे घंटा वाजली की मुलं लगेच पळत सुटतात. म्हणजेच मामूंचं काम काय होतं तर शाळेची घंटा देणं. आणि राजाराम महाराजांच्या कारकिर्दीपासून मामू त्या शाळेत काम करत होते. मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील. खूप बघितलंय आणि भोगलंय त्यानं. इतके 40 वर्ष मामू त्या शाळेत काम करत होते, सेवा करत होते. म्हणजेच त्यांच्या दाढीत जेवढे केस असतील तेवढ्या त्यांच्या आठवणी. म्हणजेच काय, त्या दाढीचे केस मोजणं काही शक्य नाही. तसंच मामूंच्या आठवणीही असंख्य आहेत. आणि ह्या शाळेत त्यांनी खूप काही बघितलं आणि खूप काही भोगलंसुद्धा आहे. महाराजांचा मुक्काम पन्हाळावर पडला तर मामूला भल्या पहाटे उठून साथीदारांसह 14 मैलाची पायपीट करावी लागली आहे. पायपीट करणे म्हणजे काय तर थकेपर्यंत चालणे. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच मामू शाळेत कामाला लागले. आणि जेव्हा महाराज पन्हाळ्याला येत त्यावेळेला मामू पहाटेच उठून 14 मैल चालून जात असत. पण ही आठवण सांगताना कुठे वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चर्येवर तरळत नाही. चर्या म्हणजे काय तर चेहरा. दाढीधारी म्हणजे ज्या चेहऱ्यावर दाढी आहे, अगदी चुन्यासारखी पांढरी शुभ्र ज्याच्या चेहऱ्यावर दाढी आहे, अशा मामूला इतकी पायपीट केल्याचं कुठलंही दुःख किंवा वेदना नाही आहेत. त्यांच्या ह्या आठवणी त्यांना सुखद वाटतात. उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरते. काम प्रत्येक जण करत असतं, पण काही जण कामाचा बाऊ करतात किंवा करायचं म्हणून काम करतात. काहीतरी आपल्याला उपभोग घेता येईल म्हणून काम करतात. पण जे खरे सेवक असतात, आपल्या कामाशी एकनिष्ठ असतात, ते आपल्या कामाप्रती पूर्णपणे एकनिष्ठता दाखवतात आणि म्हणूनच त्यांना त्या कामाचा सुद्धा त्रास वाटत नाही. मामू असेच होते. म्हणूनच एका सच्च्या सेवकाला शोभेल असा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर जागा व्हायचा. ज्या वेळेला ते महाराजांच्या काळातील आठवणी सांगायचे त्यावेळेला आपण महाराजांचे सच्चे सेवक आहोत हे त्यांच्या चेहऱ्यावर छटा अभिमान दिसून यायचा. डोळे किलकिले करत, भुवया आक्रसून त्याच्या बुड्या देहातील उमदं मन बोलून जातं. सर,
फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं, आता वाटतं तर नाही झेपत. आणि त्यावेळेला ते सरांना किंवा तिथल्या शाळेतल्या शिक्षकांना सांगायचे की पन्हाळा पहाटेचं म्हणजे पहाटेच्या वेळी धुक्यामध्ये पन्हाळा चढायला खूप गंमत यायची. पण आता ते होत नाही, कारण आता मामू वृद्ध झाले आहेत. संस्थान विलीन झाली आणि असा इमानी चाकरवर्ग चोवाटा पांगला. चोवाटा म्हणजे चहूवाटांनी. त्यातच मामू या शाळेत रुजू झाला, एक शिपाई म्हणून. पूर्वी संस्थानं होती, पण नंतर ही संस्थानांचं विलगीकरण झालं आणि त्यावेळेला ते जे इमानी नोकरदार वर्ग होते ते चहू दिशांना वाटले गेले. त्यातच मामू या शाळेत एक शिपाई म्हणून रुजू झाले. डुईला अबोली रंगाचा फेटा. डुईला म्हणजे डोईला, डोक्यावर. अंगात नेहरू शर्टावर गर्द निळं जॅकेट. जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच. खाली घेराची आणि घोट्याजवळ चुण्या असलेली तुमान. पायात जुना पुराणा पम्शू हा मामूचा पोशाख आहे. प्रत्येकाची पेहराव करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते. असाच मामूंचा एक आगळा वेगळा पेहराव होता. डोक्याला अबोली रंगाचा फेटा ते बांधत होते. अंगात नेहरू शर्टावर गर्द निळ्या रंगाचे जॅकेट घालायचे आणि त्या जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीने एक जुनं पॉकेट वॉच त्यांचं ठेवलेलं असायचं. खाली घेराची घोट्याजवळ चुण्या असलेली तुमान ते घालत असत. पायात जुना पुराणा पम्शू म्हणजे हा एक चपलेचा प्रकार आहे, असा हा मामूंचा पोशाख होता. शाळेत तो शिपाई आहे, पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून त्याचं दुकान चालव. तो हातावर ठेवेल ती अल्लाची खेर म्हणून आपलंसं कर. कुठे एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चीला उर्दूची शिकवण दे. एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. मामू या शाळेत शिपायाचं काम करत होते आणि सगळ्या मुलांना ते जीव लावत होते. त्यांनी घंटा वाजवली की जणू काही ही छोटी चिमणी पाखरं त्या घंटेच्या नादावर डुलू लागायची. शाळेत ते शिपाई असले तरी बाहेर बहुरूपी होते. बहुरूपी म्हणजे काय? अनेक रूप धारण करणारे. अनेक रूप धारण करत होते म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे लोकांना मदत करत होते. एखाद्या फळ मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून त्याचं ते दुकान चालवायचे आणि जर त्याने हातावर काही ठेवले पैसे तर अल्लाची खेर म्हणून त्याचा स्वीकार करत होते. कधी काही मुस्लिम अधिकाऱ्यांच्या मुलांना ते उर्दू शिकवत होते. अशी अनेक कामं शाळेच्या बाहेर मामू करत असत. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो. शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात. मौलवी, व्यापारी, उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय, मामू. शाळेत जरी ते शिपाई होते तरी शाळेबाहेर ते वेगळ्या वेगळ्या प्रकारची कामं करायचे. कधी मौलवी म्हणजे काय? तर मुस्लिम लोकांचे धर्मगुरू, जे आपल्या मुस्लिम धर्माची शिकवण देतात त्यांना मौलवी असं म्हटलं जातं. तर कधी व्यापारी होते आणि हे सर्व करत असताना या सगळी लोक त्यांना म्हणत होते मामू. 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो. तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलोय. गरीब माणसाने किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही. मासला म्हणजे नमुना. मामू हे खूप हुशार होते आणि म्हणूनच लेखक म्हणतायत की गरीब माणसाने किती आणि कसं हुशार असावं याचा एक नमुना मी बघितला, तो म्हणजे मामू. मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. मामूने केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल, पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघाली. पैसा कमवतात म्हणून माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे, तो कधी खाली पडत नाही. लेखक मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेले आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की मामू जरी शिपाई म्हणून काम करत असले तरी त्यांची मुलं गुणवान निघाली होती.
आणि ही मुलं पैसा कमवत होती. परंतु पैसा कमवण्याचा कुठलाही माज त्या मामूच्या मुलांमध्ये नव्हता. तर त्यांच्यासाठी आपल्या बापाचा शब्द हाच शेवटचा शब्द होता. आणि हीच मामूच्या आयुष्याची खरी कमाई होती. एखादी व्यक्ती कुठलं काम करते हे महत्त्वाचं नाही, तर ते काम तो किती निष्ठेने प्रामाणिकपणे करतो याला महत्त्व असतं. आणि या व्यक्तीच्या मामूंच्या कष्टाचं फळ म्हणजे त्यांची मुलं. मामू जरी गरीब शिपाई होता तरी त्याची मुलं खूप शिकली आणि पैसा कमवत होती आणि वडिलांचा आदर करत होती. मुलांनो, कष्ट सर्वच आईवडील करतात. अगदी शेतकरी, मजूर, शिक्षक, इंजिनियर, डॉक्टर, आईवडील कुठलाही व्यवसाय करत असले तरी प्रत्येक कामामध्ये कष्ट असतात. आणि हे कष्ट ते कुणासाठी करतात, तर आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं, शिकावं, हाच त्यांचा हेतू असतो. मुलांनी खूप पैसे कमवावेत म्हणून आईवडिलांची धडपड नसते, तर आपण जे कष्ट करतोय त्या कष्टाचं चीज म्हणजे आपल्या मुलांनी सच्चा माणूस व्हावं, एक चांगला माणूस म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळवावी, हीच आईवडिलांची इच्छा असते. आणि जेव्हा आईवडील दिवसरात्र काम करतात आणि जेव्हा त्यांची मुलं खूप चांगल्या वळणाची निघतात, कर्तबगार निघतात, समाजात मान प्रतिष्ठा मिळतात, तेव्हा त्यांना वाटतं की आपले कष्ट सफल झालेले आहेत. आणि मामूच्या कष्टांचं चीज यामुळेच झालं होतं की आजही त्यांची मुलं मोठी झाली तरी मामूचा आदर करत होती. वडिलांचा शब्द हा त्यांच्यासाठी अंतिम शब्द होता. असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं. ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला. सर, पोराचं लग्न हाय, यायला पाहिजे. मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल? नक्की येईन, मी उत्तर दिलं. मामूच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं लग्न ठरलं आणि त्याचं आमंत्रण लेखकाला देण्यासाठी मामू लेखकांच्या घरी आले. तेव्हा लेखकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाचं लग्न आहे ना मामू, तर मी नक्की येणार. एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसांनी भरला होता. मामूने पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं. त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक, प्राध्यापक होते. हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरलं होतं. निकाल लागला. मामूनं जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. मामूच्या मुलाचं लग्न ठरलं. लग्न होतं. मुस्लिम समाजात त्याला शादी मुबारक असं म्हटलं जातं. आणि या लग्नाला आमदार, खासदार, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक सगळे लोक आले होते. आणि हीच मामूची खरी कमाई होती. आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आलेत, मृत्युंजयकार आलेत. माझ्या गरिबाच्या मामूचा कंठ दाटून आला. त्याला बोलता येईना. त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली. मामूने कसेबसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला. मामू शिपाई होता, पण त्याच्या मुलाच्या लग्नाला आमदार, खासदारपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वजण आले होते. म्हणून अभिमान वाटत होता मामूला स्वतःचाच. त्याने हातात माईक धरला आणि सगळ्यांचे आभार मानू लागला की आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आले, मृत्युंजयकार आलेत. मृत्युंजयकार म्हणजेच लेखक शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय ही कादंबरी लिहिली आहे, म्हणून मामूंनी त्यांचा उल्लेख मृत्युंजयकार असा केला. आणि असं म्हणता म्हणताच मामूंचा कंठ दाटून आला. कंठ दाटून येणे म्हणजेच गहिवरणे. धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे, असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो. ज्या वेळेला माणसातील माणूसपण जागं होतं, त्यावेळेला या धर्माच्या बेड्या तुटून पडतात. हिंदू, मुस्लिम असा कुठलाही भेद उरलेला नव्हता. मामू मुसलमान आहे आणि त्याच्या घरी लग्नाला कसं जाणार असा कोणीही विचार केला नाही. म्हणूनच लेखक म्हणतात की धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षाही त्याची माणुसकी मोठी आहे.
मामूच्या माणुसकीमुळे तिथे धर्म, उच्च नीच, श्रीमंत गरीब हे सगळे भेद तुटून पडले होते आणि सगळेजण मामूच्या घरी उपस्थित झाले होते. मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली शिकला. चांगल्या गुणांनी SSC पास झाला. तो पास होताच मामूंचं माझ्या मागं लकडं लागलं. सर, शाबूला कुठेतरी चिकटवा. मामूंचा लहान मुलगा शाबू हा लेखकांकडे शिकायला होता आणि तो 10वी पास झाल्यावर मामूंनी तगादा लावला लेखकांकडे की सर याला कुठेतरी चिकटवा, म्हणजे काहीतरी कामाला लावा. मामू, हा शेवटचा बच्चा, तुमच्यात कोणीच पदवीधर नाही, याला शिकू द्या. याला नोकरीत अडकवलात की हा संपला. जरा नेट धरा. काही अडलं नडलं मला सांगा. मी मामूला दिलासा देत होतो. बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार बांधला. पोराला कॉलेजात दाखल केलं. मामूचा लहान मुलगा शाबू 10वी पास झाल्यावर मामूला असं वाटत होतं की त्याला कुठेतरी कामाला लावावं, पण लेखकांनी सांगितलं की इतर कोणी पदवीधर झालेलं नाही तर याला तुम्ही शिकू देत. आणि लेखकांच्या सांगण्यावरून मामूने त्याचं कॉलेजात ॲडमिशन घेतलं किंवा त्याला कॉलेजला दाखल केलं. परवा मामूची बुढी आई अल्लाला प्यारी झाली. तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं. दुनियेत सारं मिळेल सर, पण आईची माया कुणाकडे नाही मिळायची. हे त्याचे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोरवयाचा वाटला. त्याची आई वारली. त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. प्रत्येकासाठी त्याची आई महत्त्वाची असते. आपण कितीही मोठे झालो तरीही आपल्यासाठी सगळ्यात प्रिय असते ती आपली आई. मामूची आई वारली आणि मामूला खूप वाईट वाटलं. आज मामूला नातवंड होती तरी त्याला आईची कमतरता भासत होती आणि म्हणूनच मामू लेखकाला म्हणाला की दुनियेत सारं मिळतं पण आईची माया कुठेही मिळत नाही. अगदी खरं. पैशाने आपण सगळं काही विकत घेऊ शकतो, पण आईचं प्रेम पैशात मिळत नाही. आईने आपल्यावर केलेली उपकाराची परतफेड कुठल्याच पद्धतीने होऊ शकत नाही. म्हणूनच मित्रांनो, नेहमी आईच्या उपकाराची जाणीव ठेवा. ती उपकाराच्या भावनेने कधीच काही करत नाही. ती तर आपल्यावर निर्मळ प्रेम करत असते, पण आपल्यालाच त्याची जाणीव राहत नाही. आईने आपल्याला जन्म दिलेला असतो, आयुष्यभर संगोपन केलेलं असतं, तरीही आपण सगळ्यात जास्त दुःख आपल्या आईला देतो, कारण आपण तिला गृहीत धरतो. म्हणूनच कधीही आईला गृहीत धरू नका. ती तुमची आई असली तरी ती स्वतः एक माणूस असते, एक स्त्री असते. म्हणूनच आईच्याही भावना जपा. आईलाही मन असतं. ती तुमची आई असली तरी तिचंही एक मन असतं, तिची वेगळी ओळख असते, याचं भान असू द्या. हे हायस्कूल 100 वर्षावर जुनं आहे. इथलं रेकॉर्ड त्यामुळं अवाढव्य आहे. कुणी माजी विद्यार्थी येतो. 1920-22 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो. मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव धुंडून काढतो. हाती दाखला पडलेला बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हात हातात घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे. मामू ज्या शाळेत शिपाई म्हणून काम करत होता ती शाळा खूप जुनी होती आणि त्यामुळे खूप जुनं रेकॉर्ड तिथे सांभाळून ठेवलेलं होतं. मग माजी म्हणजे पूर्वीचे जुने विद्यार्थी तिथे यायचे आणि नावाचा दाखला मागायचे. त्यावेळेला ते रजिस्टर शोधून काढून मामू बरोबर त्यांना त्यांचं दाखला द्यायचा आणि त्यावेळेला ते विद्यार्थी मामूला सांगायचे की चलो मामू चाय पिएंगे. म्हणजेच काय तर खूप जुन्या लोकांशी सुद्धा मामूचे अगदी प्रेमाचे संबंध होते. मामूने प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. विद्यार्थ्यांशी त्याचे प्रेमाचे संबंध होते. म्हणूनच खूप वर्षानंतर अगदी स्वतःला मुलं बाळं झाल्यानंतर सुद्धा जे विद्यार्थी तिथे येत होते ते मामूला विसरलेले नव्हते. कशाला नग आत्ताच घेतलाय, कुठे हाय आता तुम्ही. मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो. मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहानं चहाला नेतो.
मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. MR सर भारी माणूस. केवढा आब होता त्या वक्ताला हायस्कूलचा. मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो. आपण सुद्धा जेव्हा भूतकाळाची पानं उलटायला लागतो तेव्हा प्रत्येक पानात काहीतरी विशेष असतं. अचानक कोणी आपल्याला आपल्या भूतकाळातली व्यक्ती भेटली तर आपल्याला त्या काळातल्या सगळ्या आठवणी आठवायला लागतात. म्हणूनच जेव्हा कोणी ही मुलं त्यांच्या नावाचा दाखला घ्यायला यायची तेव्हा त्या काळातले शिक्षक, त्या काळातल्या घडलेल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी मामूला आणि त्या व्यक्तीला आठवायला लागायच्या. हरवलेला काळ मुठीत धरणे म्हणजेच भूतकाळातील आठवणी जागृत करणे. भूतकाळाला कोणीच हातात धरून ठेवू शकत नाही. भूतकाळ आपला संपलेला असतो, पण ज्या वेळेला त्या काळातला एखादा क्षण आपल्याला आठवतो, एखादी व्यक्ती भेटते, तेव्हा आपण जणू काही तो हरवलेला काळ मुठीत धरण्याचा प्रयत्न करत असतो. ही शाळा सरकारी आहे. इथे ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र आहे. या परीक्षा आल्या की बुढा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. नंबर टाकणं, बाकडी हलवून बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं, पडेल ते काम मामू उत्साहाने करू लागतो. मामू ज्या शाळेत शिपाई म्हणून काम करत होते ती शाळा सरकारी होती, त्यामुळे तिथे सतत कुठल्या ना कुठल्या परीक्षा घेतल्या जात होत्या आणि अशा परीक्षा आल्या की मामूला खूप काम करावं लागायचं. म्हणून मामू जणू काही पाखरागत हालचाली करायचं. पाखरागत हालचाली म्हणजे पटापट हे ते काम करण्याचा मामू प्रयत्न करत राहायचे. कधी बाकड्यांवर नंबर टाकायचे, तर बैठकीची व्यवस्था लावायचे, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची मुलं ऑफिसमध्ये आणून दाखल करायचे. मामूच्या कामामध्ये वैताग नव्हता, तर त्याला काम करण्याचा उत्साह होता. कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरगं चक्कर येऊन कोसळतं. रिक्षा आणून त्यात त्या पोराला घालून डॉक्टरांकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताठ बस, काय झालं नाही तुला. खेळता खेळता जर एखादा मुलगा ग्राउंडवर पडला तर मामू त्या मुलाला अगदी आईच्या प्रेमाने उचलून डॉक्टरांकडे न्यायचे आणि त्याला धीर द्यायचे की घाबरू नको, तुला काहीही झालेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक एक प्रसंग दिलेले आहेत. ते उगाच नाही, तर प्रत्येक प्रसंगातून मामूच्या व्यक्तिमत्त्वाच्या एक एक जणू काही पाकळ्या उमललेल्या आहेत. प्रत्येक प्रसंगातून मामूच्या स्वभावाच्या छटा आपल्याला दिसत आहेत. जुने विद्यार्थीसुद्धा मामूला प्रेमाने भेटतात, म्हणजे मामूचे जुन्या विद्यार्थ्यांबरोबर किती घनिष्ठ संबंध होतं हे लक्षात येतं. जेव्हा एखादी परीक्षा शाळेत होते त्यावेळेला मामू किती लगबगीने काम करतो, म्हणजे त्यात मामूची कामाविषयीची निष्ठा लक्षात येते. आणि जर एखादा मुलगा पडला तर अगदी आईच्या प्रेमाने मामू त्याला उचलून घेऊन जाऊन डॉक्टरकडे नेतो. मामूच्या घरी लग्न कार्य असले तर आमदार खासदारपासून तर शिक्षकांपर्यंत सगळेच येतात. म्हणजे मामूच्या स्वभावाने, त्याच्या वागण्याने, त्याच्या कर्तृत्वाने त्याने प्रत्येकाच्या मनात जे काही स्थान कमवलेलं आहे, याच त्याच्या छटा आपल्याला या पाठातून सांगण्याचा प्रयत्न शिवाजी सावंत यांनी केलेला आहे. आणि म्हणूनच याला व्यक्तिचित्रणपर पाठ असं म्हटलं जातं. मामूच्या स्वभावाच्या, त्याच्या दिसण्याच्या वेगळ्या वेगळे रंग इथे लेखकाने आपल्या लेखणीतून चितारलेले आहे. मित्रांनो, पाठाचा उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला पाहूया.